अरे बेब्या बस ना. श्री, तू रागावलास माझ्यावर? नाही, उलट तू माझ्यावर रागावलीस. मी तुझ्यावर रागावले नाहीये श्री. मग काकावर. जाऊ दे ना तो विषय. ओके जाऊ दे. पण तू तर शांत झाली आहेस का? हो, मी म्हटलं कांताला तो माझ्यावर चिडलाय म्हणून वाईट वाटलेलं नाहीये मला. पण हे बघ आता तू पुन्हा सुरू करतेस. बरं जाऊ दे. आई येणार आहे ना? मी जाणार तिला पिकअप करायला. मी पण येऊ तुझ्या बरोबर? अगं बेबी त्या तू कशाला? पहाटे 4 वाजता फ्लाईट लँड होणार आहे. मी जाऊन घेऊन येईन. अरे तुझी तशी झोपमोड होईल ना उगाच. झोप मोडायला येते कुठे? अगं नाही, इट्स ओके. आता सवय झाली. पण श्री, हे बरोबर नाहीये. हो, पण आता काय करणार? नाही हे ना सगळं मानसिक आहे श्री. नाही ते मला मग ते बदलायला हवं. बेबी त्या बदलण्यापेक्षा ना ते बरं होण्याची गरज आहे. काही गोष्टी बऱ्या होण्या पलीकडे असतात. नाही, पण मी होप सोडले नाहीये अजून. होप म्हणून चुकीची माणसं धरून ठेवण्यापेक्षा बदलावी. बेबी त्या माणसं बदलल्यानं गोष्टी नाही बदलत आणि तितकं सोपं नसतं ते. श्री, मी ज्या चुका केल्या ना त्या तू करू नकोस एवढंच म्हणणं आहे माझं. अगं उलट बेबी त्या तुझ्या चुकांवरून शहाणा झालोय मी. मला हेच अपेक्षित होतं. बर चल, तुला उठायचंय ना पहाटे? झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. बाबा, चला ना घरी. येतो. कधी? येतो जरा वेळाने. बाबा ऑलरेडी खूप वेळ झालाय. बाहेर वारं आहे, छान बरं वाटतंय मला. मीही बसते मग इथेच. पण तुझी झोपायची वेळ झाली ना आता. 10-15 मिनिटं आहेत अजून. मला तुला दुखवायचं नव्हतं बाळा. मला माहितीये बाबा. तुला बोलायचंय का काही माझ्याशी? आत्ता नको. नंतर आपण काही वेगळं बोलणार नाही होत. मला आई आजी नेहमी म्हणतात, जे प्रश्न आपल्याला सोडवता येत नाहीत ना ते सोडून द्यावेत, म्हणजे आपोआप सुटतात. खरं आहे ते. निघूया आपण आता. मी एकच गोष्ट सांगतो तुला जानू, विश्वास ठेव माझ्यावर. डिव्होर्स हा 100वा घाव आहे. त्याआधी 99 घाव झालेले आहेत. मला नाही बोलायचं या विषयावर बाबा. चला निघूया. चला चला. काय तू कुठं चाललास? म्हणजे काय? अरे म्हणजे मी जाईन. कसं आहे श्री, ती जी तुझी आजी आहे ना, ती माझी आई आहे. अरे वा, सॉलिड वेगळी इन्फॉर्मेशन दिलीस. नाही नाही, खरी इन्फॉर्मेशन तर पुढेच आहे. काय? ती जी बाई आहे जिला तू आणायला आता एअरपोर्ट वरती चाललेला आहेस, ती तुझी आजी होण्याआधी ती माझी आई झाली आहे. काय सांगतोस काय? आज काय माझं जनरल नॉलेज वाढवण्याचा क्लास आहे का पहाटे पहाटे? तात्पर्य काय, तर ती माझी आई आहे. तिला रिसीव्ह करायला मला गेलंच पाहिजे. हो तर तू थांब, मी जातो, त्याला घेऊन येतो. नको 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 नको. माझी गाडी आणि आजी तुझ्या हातात द्यायला मी इच्छुक नाहीये.
माझ्याकडे माझी गाडी आहे, जाऊ शकतो. जाऊ. ऐकणार नाहीस ना, तू माझ्या गाडीतनं चल, पण मागच्या सीटवर गपचूप बसायचं. जमणार आहे? मागच्या सीटवर बसायचं एवढं मान्य आहे. हा. गपचूप मला जमेल की नाही माहिती नाही, मग त्यामुळे मी ते मान्य करू शकत ओके नाही. आज जर- ओके ओके, तुझा शब्द छळ संपला. हो. निघूया, उशीर होतो. चला 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 चला. चला. जानू, आई अजींचा काही फोन आला का ग? आला होता. त्या एअरपोर्टवर उतरल्या ना तेव्हाच केला होता त्यांनी, आणि घरी पोचल्यावर परत करते असं म्हणाल्या होत्या. हा, मग करतील. पण बाबा, एअरपोर्ट वरून घरी पोचायला कितीसा वेळ लागणार आहे असा? बरं, पहाटे ट्रॅफिकही लागत नाही. अगं करते म्हणाले आहेत ना, मग करतील सावकाशीने. हो, मान्य आहे मला, पण त्यांचा फोन येत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला चैन नाही पडणार. चलो चहा घेऊ. अगं आई, तू कशाला आणलास? मी केला असता ना. चहा घ्या. मला नकोय. अहो चहा घ्या ना. मला चहा नकोय. बाबा, चहा घ्या ना. जानू, मला चहा नकोय. चहा नकोय की माझ्या हातचा नकोय? बर, मला तुझ्या हातचा चहा नकोय. बाबा, आणखीन काही असेल तर तेही सांगा ना. हे बघ, मला तुझ्या हातचा चहा नकोय, मला तुझ्या हातचं पाणी नकोय, मला तुझ्या हातचं अन्न नकोय, मला तुझी सावली सुद्धा माझ्या आजूबाजूला नकोय. झालं झालं समाधान का आणखी काही ऐकायचंय? चनू, चनू तुझ्या बाबांना सांग. मला वाटलं रोज जोड्याने मारा, पण मला टाकू नका. प्लीज नको बोलूस, प्लीज. काय करू मी? काय करू? माझं कोण आहे ग? माझं कोणी नाहीये ना. पोटचा पोरगा आहे ना लग्नाचा नवरा. बेबी वंस, परत एकदा फोन करून बघा ना. 4 वेळा फोन केला मेंदू वहिनी. मग अगं मग काय, परत परत फोन केला तर वैताग गेला ती माझ्यावरती. मगाशी फोन केला ना तेव्हा ऑलरेडी ती बॅगेज काउंटरला होती. अर्धा तासात बाहेर पडते म्हणाली. मग आता बाहेर पडलेत का ते विचार. मला तर वाटतंय मला तर घरीच पोचायला हव्या होत्या. आणि एवढ्या सकाळी फार ट्रॅफिकही नसतं. आपण ह्यांना फोन करून विचारूया कुठपर्यंत आलात ते. नको शरे, भाऊजी गाडी चालवत असते. गाडी चालवताना फोन नको करायला, कारण गाडी चालवताना फोन घेतलेला आईना अजिबात आवडत नाही. नाही हा, मला नाही वाटत श्रीकांताला गाडी चालवायला देईल. किती रॅश ड्रायव्हिंग करतो तो. ओ नाही हो बेबी वंस, ह्यांचा गाडीवरचा कंट्रोल खूप चांगला आहे. पण स्वतःवरचा कंट्रोल चांगला नाहीये ना. ओ असं काय करताय? इतक्या वर्षात एकदाही ऍक्सिडेंट झाला नाहीये ह्यांच्या गाडीचा. नशीब, पण होणारच नाही असं नाही. एका हातात व्हील आणि एका हातात फोन, कच्चा कच ब्रेक दाबत असतो. पुरे बेबी, आता हा विषय आहे का? नाही, पण हिला बघ ना कसा स्वतःच्या नवऱ्याचा पुळका आलाय ते. माझा नवरा तुमचा भाऊ आहे बेबी वंस. तरीही जे चूक आहे ते चूकच आहे. हो पण पुरे, आई येतील आता. आल्या आल्या तुमचे वाद सोडवायला लावू नका त्यांना.
या 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 हळू 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 ताई धर. हा. आई थांबा थांबा. अगं आता हे ओवाळलं वगैरे कशाला? आई तुम्ही तुमची तब्येत सुधारून आलात ना, आता तुमच्या तब्येतीला कोणाचीही दृष्ट लागायला नको. आणि आई अगं किती दिवस झाले आम्ही वाट बघतोय तुझी. आता छान ओवाळून घे आणि मगच आत घे. नमस्कार करूया. अगं नमस्कार वगैरे नको. हा आता आपण आतमध्ये जाऊया. मला आधी आत येऊ दे. आई कसा झाला प्रवास? उत्तम. चहा आणू? आण बाई लगेच आण चहा. आपल्याकडचा चहा प्यायला अगदी कासावीस झालाय माझा जीव. का गोऱ्याला चहा नाही करता येत? माणसं कुठे बनवतात? मशीन बनवतं चहा. अगो बाई, पण म्हणजे प्रत्येकाचं प्रमाण कसं कळणार? सरसकट. आणि कॉफी तर आपली आठवड्याभराची कॉफी एका कपात घालतात. कडू कडू पिवत नाही ग बाई अगदी. श्री तू घेणारस चहा? वहिनी तू ग्रीन टी पितो की नाही? ए काका, नाही घेत का तू? अरे ते ऑफिस मध्ये. बरं पण आत्ता चहा घेणारेस का? हा घेईन, एक कपभर घे. बघा श्री, मग परत सगळं. बरं मी चहा आणते, तुमचं चालू दे. गप्पा बस रे. अगं पण तो खरंच त्याला ग्रीन टी आवडायला लागलाय आजकाल. हसण्यासारखं काय आहे त्याच्यात? ग्रीन टी आवडतोय तर? बेबी विनोद होता एक. ह्यात कसला आलाय विनोद? बरोबर आहे, तुला नाहीच कळणार. मला कळून घ्यायचं पण नाही. काय खाणाखुणा काय करतेस? हा नाही शरा, मी आत्ता बेडरूम मध्ये येणार नाही. माझी आई आली आहे खूप दिवसांनी. तुमच्या काही जिभेला हाड आहे की नाही? तुझ्या आहे? दाखव दाखव. तुमच्याशी ना खरंच बोलणंच अवघड आहे बाई. नशीब तुला कळलं ते. मगाशी खूप पुळका येत होता ना त्याचा. आणि काय काय खाणाखुणा काय करत होतीस? अहो मी फक्त खुडवत होते की आईंसमोर निदान दोघं भांडू नका म्हणून आशा. मला वाटलं बेडरूम मध्ये बोलवते. किती ऑड दिसत. फाजीलपणा पुरे झाला आता. आज तू आली आहेस ना म्हणून त्याला चेव चढलाय, बाकी काय नाही. बरं झालं तूच बोललास. मी बोलले असते ना तर पारा चढला असता ना साहेबांचा. हा आपला चहा. बरं आई, आता कसं वाटतंय तुला? ठणठणीत. हो आणि दिसताही तशा. आणि आई जे तुम्ही गोऱ्या आहातच पण ना जरा जास्त उजळलायत आणखी. हो उजळलायत. तिचं आपलं काहीतरी. 15 दिवसात अशी माणसं उजळतात का तिकडे जाऊन? हो होता. झाल्यात त्या गोऱ्या. हो की नाही? हो की नाही नर्मदाबाईंनी? झाल्यात की नाही? झाल्यात की नाही ग सरू? काही हा शरू. जान्हवी सारखं बोलली आता. काही गरज आहे तुला आता तिचं नाव काढायची? असं नाही बेबी. काहीही हो. ही मक्तेदारी काय फक्त तिनेच घेतलीये? बाकी कोणी म्हणू शकत नाही?
तसं नाही वंस, म्हणजे एकदम ती बोलली ना जान्हवी सारखं म्हणून आठवण आली. फालतू काहीतरी लक्षात ठेवण्यापेक्षा ना जरा कामाचं लक्षात ठेव. त्यांनी जास्त फायदा होईल तुला. बेबी बास आता. अय्याजी तू जा आता, थोडा वेळ आराम कर. खूप मोठा प्रवास झालाय. आणि जेटलॅगही असेल. हो ना, गेले तेव्हा खूप त्रास झाला रे. दिवसा झोप यायची आणि रात्री टक्क जागी. रमाकांत म्हणाला होता मला फ्लाईट मध्ये झोप काढ, पण झोप कुठली यायला रे फ्लाईट मध्ये. पण तो जो काही त्रास झाला ना, त्यामुळे येताना शहाणी झाले मी. अगदी भारतीय वेळेनुसार झोपेची वेळ ठरवली आणि छान झोप काढली फ्लाईट मध्ये. त्यामुळे आता फ्रेश आहे. आई आज आम्ही सगळ्यांनी सुट्टी घेतली. कशाला? अगं तू येणार होतीस ना म्हणून. कमाल करता तुम्ही. अगं असू दे ग, इतके दिवस तू इथे नव्हतीस, आम्हाला कोणाला करमतच नव्हतं. नाही पण खरंच आम्ही तुला खूप मिस केलं अय्याजी. मला आता घर खायला उठत होतं सारखं. आणि आई माझ्या तर ना लक्षातच राहायचं नाही तुम्ही नाही आहात ते. मी आपली नेहमीप्रमाणे सवयीने चहा घेऊन जायचे तुमच्या खोलीत. मी तर रोज देवाकडे प्रार्थना करायचे आईंना लवकर परत आण म्हणून. मी तर दिवसच मोजत होते. 8 दिवस राहिले, 4 दिवस राहिले, 2 दिवस राहिले. बरं अय्याजी चल, मी तुझं सामान खोलीत ठेवतो. हं? बस रे जरा, बस थोडा वेळ. आई बोलतेय तर बस ना. अरे ऑफिस असेल त्याला, आई त्याला कोण लेट मार देणार आहे. म्हणून लेट जायचं. एका दिवशी चालतं ग, काय होत नाही का श्री. हो चालेल. खरं तर मला वाटलं अय्याजीला आराम करायचा असेल म्हणून मी आपलं म्हटलं. नाही रे बाबा, आता दिवसा अजिबात झोपणार नाहीये, नाहीतर पुन्हा ते चक्र चालू होईल. बरं आई सांगा ना काय काय झालं. हा आई सांगा ना गमती जमती. सांगा ना. रमाकांतचा बंगला काय सुंदर आहे ग. अगदी अशी बाग वगैरे. हो, आणि अशा भाज्या लावल्यात बघ, काय म्हणतात त्याला, ऑर्गॅनिक भाज्या. सुंदरच आहे बंगला त्याचा. एकूण कसं वाटलं गाई. मुंबई सारखाच ग, पण स्वच्छ, डिसिप्लिन. रस्त्यावर कुणीही सिग्नल तोडत नाही. रस्ता क्रॉस करणारी माणसं सुद्धा सिग्नल मिळाल्यानंतरच क्रॉस करतात. त्यामुळे सगळं सिस्टमॅटिक, पण स्ट्रिक्ट पण आहे ना सगळं. 3 वेळा तुम्ही पकडला गेलात तर तुमचं लायसेन्स रद्द. मग ते मिळवता मिळवता नाकीनऊ येतात ग. अगं तिथले लोक सुद्धा खूप नम्र, अगदी फ्रेंडली. ओळख नसताना सुद्धा हाय देअर असं म्हणून बोलतात बरं का. त्यांच्याशी इंटरॅक्ट केल्यानंतर ना मला असं जाणवलं, आपण खूप रूडली बोलतो रे एकमेकांशी. थोडं इन्सेन्सिटिव्ह सुद्धा असतं. अगं तिथला भिकारी पण अगदी नम्रपणे स्माइल करत विचारतो, सॉरी टू बॉदर यू लेडी, विल यू प्लीज हेल्प मी विथ $1. भिकारी सॉरी म्हणतो. रेस्टॉरंट मध्ये गेल्यानंतर आपल्याकडे कसे पाण्याचे ग्लासेस आणून ठेवतात ना, तिथं नाही, तिथं कोल्ड्रिंक प्या. पाणी मागायला लागतं त्यांच्याकडे अगं. हो. आणि शाकाहारी जेवणाऱ्यांचे हाल. काय ग अजून फोन नाही आला. ताईडा तुला टेन्शन येते. अगं ठीक आहे येईल फोन, एवढं काय त्यात. अरे अय्याजींचा फोन येत नाहीये म्हणून टेन्शन नाही आलंय मला. मग काय ग, मी अय्याजींशी काही बोलणं झालं का. नाही ना.
बरेच दिवसांनी घरी आले, करतील फोन सावकाशी. बाबा चहा करून ठेवलाय, तुमच्यासाठी चहा घेऊन येते. अगं तू कशाला केलास? आता सगळं मलाच करावं लागणार आहे ना बाबा, म्हणजे कारण आपल्या किचन मध्ये 2दा स्वयंपाक होतो ना आता. म्हणूनच म्हणतोय की किचन वेगळं करूया, सगळ्यांचाच मनस्ताप कमी होईल. जानू स्वयंपाक झालाय सगळं. जानू, अगं फोन वाजतोय तुझा. फोन मगाचपासून वाट बघत होतीस ना, घे ना. आणि हो, इथे घेऊ नको, बाहेर जाऊन घे. तुझ्या सुखाला आता कोणाची दृष्ट लागायला नकोय मला.